चला, आज एका अशा मराठा सरदाराची गोष्ट उलगडूया ज्यांच्या नावाचा दरारा थेट बंगालपर्यंत पोचला होता. आपण बोलतोय नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले यांच्याबद्दल. आपल्यासमोर त्यांच्याविषयीचा एक सविस्तर ऐतिहासिक लेख आहे आणि यातून आपण फक्त घटना नाही बघणार, तर त्यामागचं राजकारण, त्यांची महत्वाकांक्षा आणि एका सरदाराचा एका मोठ्या राज्याचा संस्थापक होण्यापर्यंतचा प्रवास समजून घेणार आहोत. अगदी. आणि हा प्रवास काही फक्त तलवारीच्या पात्यावर झालेला नाहीये. यात मुत्सद्दीगिरी आहे, नात्यांचा वापर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा साम्राज्यातल्या आतल्या सत्ता स्पर्धेचे एक मोठं नाट्य आहे. बरोबर. तर लेखाची सुरुवातच होते सेनासाहेब सुभा या पदवीने. ही पदवी ऐकायला तर खूप मोठी वाटते, पण रघुजींच्या उदयासाठी या घराण्याचा नेमका काय संदर्भ होता? कुठून आले होते ते? त्यांची मुळं आहेत पुण्याच्या जवळ हिंगणी नावाच्या गावात. म्हणूनच त्यांना हिंगणीकर भोसले असेही म्हणतात. आणि ही पदवी ती रघुजींना थेट मिळालेली नाहीये, तो एक वारसा आहे. अच्छा, वारसा आहे. हो. त्यांचे पूर्वज परसोजी भोसले, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती शाहू महाराजांपर्यंत म्हणजे जवळजवळ 4 पिढ्यांची सेवा केली होती. 4 पिढ्या. हो. आणि याच निष्ठेमुळे आणि पराक्रमामुळे छत्रपती राजाराम महाराजांनी परसोजींना सेनासाहेब सुभा ही मानाची पदवी दिली होती. म्हणजे ही फक्त एक पदवी नव्हती, तर एका मोठ्या प्रदेशाचं लष्करी आणि प्रशासकीय प्रमुखपद होतं. पेशव्यांसारखंच एक स्वतंत्र सत्ता केंद्र. बरोबर? अगदी बरोबर. हेच त्याचं खरं महत्त्व आहे. परसोजींनंतर त्यांचे पुत्र कान्होजी यांनी जबाबदारी सांभाळली आणि त्यांनीच सुरुवातीला रघुजींचा सांभाळ केला होता. पण जसं राजकारणात होतं तसं त्यांच्यात नंतर काही कारणांनी दुरावा निर्माण झाला. आणि मग रघुजींनी आपलं नशीब आजमावण्यासाठी थेट साताऱ्याचा रस्ता धरला, छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारी. म्हणजे एका प्रस्थापित जागेतून बाहेर पडून स्वतःला शून्यातून सिद्ध करायचं ठरवलं. आणि लेखात म्हटल्याप्रमाणे त्यांनी ते करून दाखवलं. हो, करून दाखवलं. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी महाराजांची मर्जी जिंकली आणि शाहू महाराजांनी त्यांच्यातली क्षमता बरोबर ओळखली. त्यांनी प्रचंड विश्वास दाखवला असं दिसतंय. हो ना. लेखातली 13 ऑक्टोबर 1737 ही तारीख बघा. हे एक निर्णायक वळण आहे. याच दिवशी शाहू महाराजांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून बेरार सुभ्याचा संपूर्ण कारभार सोपवला. बेरार म्हणजे तो तर खूप सुपीक आणि मोक्याचा प्रदेश होता. अगदी. आणि फक्त 2 वर्षात त्यांनी तो अख्खा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला. 2 वर्षात? हे कसं केलं त्यांनी? म्हणजे फक्त लष्करी बळावर की आणखी काही डावपेच होते? दोन्ही गोष्टी होत्या. लष्करी सामर्थ्य तर होतंच, पण त्याहीपेक्षा जास्त त्यांनी तिथल्या लहान मोठ्या जमीनदारांना आणि अधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळून घेतलं. एक स्थिर प्रशासन दिलं, त्यामुळे लोकांचा पाठिंबा मिळाला. अच्छा. आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. रघुजी फक्त एक कर्तबगार सरदार नव्हते, ते शाहू महाराजांचे जवळचे नातेवाईक होते. साडू होते त्यांचे. हो का? हो. त्यामुळे दरबारात त्यांना एक विशेष स्थान होतं, एक सन्मान होता. म्हणजे त्यांचं कर्तृत्व आणि हे वैयक्तिक नातं या दोन्हींचा त्यांच्या उदयासाठी खूप फायदा झाला. अगदी. हा मिलाप खूप महत्वाचा ठरला. म्हणजे शाहू महाराजांनी बेरारची जबाबदारी देऊन एक प्रकारे त्यांची परीक्षाच घेतली. पण लेखात दिसतंय की रघुजींची महत्वाकांक्षा फक्त बेरारपुरती नव्हती. त्यांची नजर पूर्वेकडे होती आणि महाराजांनी त्यांना तिथे एक प्रकारे मोकळं रानच दिलं होतं, नाही का? हो, मोकळं रानच. 1738 साली शाहू महाराजांनी त्यांना जो अधिकार दिला तो म्हणजे मराठा साम्राज्याच्या पूर्वेकडील विस्ताराचा जणू परवानाच होता. परवानाच. हो. लखनौ, मुर्शिदाबाद, बुंदेलखंड, अलाहाबाद, पाटणा, ढाका, बिहार या सगळ्या श्रीमंत प्रदेशांतून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करायचे हक्क त्यांना मिळाले. बापरे. सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्वेकडील विस्ताराची सगळी जबाबदारी आणि त्यातून मिळणारा प्रचंड पैसा, दोन्ही गोष्टी रघुजी भोसले यांच्या हातात आल्या. आणि याच संदर्भात येते मराठ्यांची बंगालवरची ती प्रसिद्ध स्वारी. अगदी बरोबर. एप्रिल 1742. लेखात याचं वर्णन खूप नाट्यमय आहे. असं वाटतं की सगळं डोळ्यासमोर घडतंय. कारण ती मोहीमच अशी होती, अतिशय धाडसी आणि सुनियोजित. मराठ्यांनी प्रचंड सैन्यासह बंगालमध्ये प्रवेश केला. ही बातमी कळताच तिथला सुभेदार अलीवर्दी खान तो तातडीने कटकहून निघाला. तो कलकत्त्यापासून साधारण 53 मैलांवर बार्धवान नावाच्या ठिकाणी पोहोचला. 1 मिनिट. अलीवर्दी खान स्वतः एक मुरब्बी सेनानी होता असं म्हणतात. मग त्याने स्वतःला इतक्या सहज कसं अडकावून घेतलं? त्याने मराठ्यांच्या गनिमी काव्याला कमी लेखलं होतं का? बरोबर. हीच त्याची सगळ्यात मोठी चूक झाली. त्याला वाटलं की तो मराठ्यांशी समोरासमोरच्या लढाईत जिंकेल,
पण मराठ्यांनी त्याला ती संधीच दिली नाही. त्यांनी त्याला सर्व बाजूंनी घेरलं. घेरलं? हो. त्याचा रसद पुरवठा म्हणजे अन्नधान्य, दारुगोळा येण्याचे सगळे रस्ते बंद करून टाकले. नवाबाची अक्षरशः कोंडी झाली. अच्छा. मग मराठ्यांनी त्याला अनेक वर्षांपासूनची तकलेली चौथाई मागितली. नवाबांनी नकार दिला आणि मग 27 एप्रिलला युद्ध झालं, ज्यात त्याचं खूप नुकसान झालं. पण मग 3 मे रोजी मराठ्यांनी निर्णायक विजय मिळवला. आणि त्यानंतर जे घडलं ते अविश्वसनीय आहे. हो. त्यांनी थेट मुर्शिदाबाद जवळ असलेलं लालबाग ताब्यात घेतलं, जे नवाबाच्या मुख्य महालाजवळ होतं. काय सांगताय? थेट त्याच्या घरापर्यंत पोहोचले? हो. त्यांनी नवाबाच्या थेट त्याच्या घरापर्यंत पाठलाग केला. ह्या घटनेमुळे म्हणजे संपूर्ण बंगालमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं होतं. दहशत बसली होती. व्यापारी, सावकार, सामान्य लोक सगळेच घाबरले असतील. प्रचंड. लेखात फतेचंद सारख्या त्यावेळच्या सर्वात श्रीमंत सावकारांकडून वसुली केल्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ ही एक प्रकारे सेल्फ फंडेड मोहीम होती का? म्हणजे मोहिमेचा खर्च शत्रूच्याच तिजोरीतून वसूल करायचा. अगदी अचूक मुद्दा पकडलाय. ही फक्त पद्धत नव्हती, तर मराठा साम्राज्याच्या विस्तार मॉडेलचा तो कणा होता. कणा होता. अंत प्रदेशातून जो पैसा मिळाला त्यातून फक्त सैनिकांचे पगार नाही दिले गेले, तर तो पैसा पुढच्या मोहिमांसाठी भांडवल म्हणून वापरला गेला. ही एक आर्थिक रणनीती होती, फक्त लष्करी नाही. आणि रघुजी भोसले यात निष्णात होते. एकदम. पण साम्राज्यात सगळं काही आलबेल नव्हतं. एका बाजूला रघुजी पूर्वेकडे झेंडा फडकवत होते, तर दुसरीकडे त्यांचे पेशव्यांशी संबंध म्हणजे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांशी ते कमालीचे ताणले गेले होते. यामागची नेमकी कारणं काय होती? याची कारणं खूप गुंतागुंतीची आहेत. वैयक्तिक पण आहेत आणि राजकीय पण. राजकीय कारण म्हणजे पेशव्यांनी अनेक जुन्या आणि मातब्बर सरदारांना बाजूला सारून आपल्या मर्जीतील नवीन लोकांना संधी द्यायला सुरुवात केली होती. अच्छा. त्यामुळे या जुन्या सरदारांमध्ये एक प्रकारचा असंतोष होता की पेशवे सगळी सत्ता आपल्या हातात घेत आहेत. आणि रघुजी भोसले या जुन्या सरदारांचं प्रतिनिधित्व करत होते. बरोबर. ते त्यांचे एक प्रकारे प्रतिनिधी बनले होते. पण हा संघर्ष फक्त जुने विरुद्ध नवीन असा होता की याला आणखी काही कंगोरे होते? म्हणजे साम्राज्याची भविष्यातली दिशा काय असावी यावरचं मतभेद होतं का? हा खूप चांगला प्रश्न आहे. वरवर पाहता हा सत्तेचा संघर्ष दिसतो, पण त्याच्या मुळाशी 2 वेगळे दृष्टिकोन होते. रघुजी भोसले, दाभाडे यांसारख्या जुन्या सरदारांना एक महासंघ किंवा कॉन्फेडरेसी मॉडेल हवं होतं. महासंघ म्हणजे जिथे प्रत्येक सरदार आपापल्या प्रदेशात स्वतंत्र असेल आणि छत्रपती सर्वांना जोडणारा दुवा असतील. आणि पेशव्यांना? याउलट नानासाहेब पेशव्यांना साम्राज्य अधिक केंद्रीकृत म्हणजे सेंट्रलाइज करायचं होतं, जिथे अंतिम सत्ता पुण्यातील पेशव्यांच्या हातात राहील. आणि बाकी सरदार त्यांचे मांडलिक असतील. अगदी. आणि या राजकीय मतभेदांना वैयक्तिक संघर्षाचीही जोड मिळाली होती, नाही का? हो. आणि ते वैयक्तिक कारण जास्त गंभीर होतं. जेव्हा नानासाहेबांना पेशवाई मिळणार होती तेव्हा रघुजींनी त्याला उघडपणे विरोध केला होता. अरे बाप रे. हो. त्यांनी खूप प्रयत्न केले होते की नानासाहेबांना पेशवाई मिळू नये. आणि हा अपमान नानासाहेब विसरले नव्हते. म्हणजे हा संघर्ष खूप खोलवर रुजलेला होता. नक्कीच. या संघर्षाची तीव्रता इतिहासकार सरदेसाईंच्या एका वाक्यातून कळते. ते लिहितात की शाहू महाराजास बाजूस ठेवून परभारे रघुजीचा बंदोबस्त करण्याचा निश्चय नानासाहेब पेशव्यांनी मनाशी केला होता. हे तर थेट छत्रपतींच्या अधिकाराला आव्हान देण्यासारखं आहे. हो. हे नातं इतकं ताणलं गेलं होतं. मराठा साम्राज्यातले 2 सर्वात मोठे सरदार अक्षरशः एकमेकांविरुद्ध उभे होते. जर हा संघर्ष वाढला असता तर कदाचित गृहयुद्ध पेटलं असतं. पण मग हे टाळलं कसं गेलं? इथे छत्रपती शाहू महाराजांची भूमिका निर्णायक ठरली असं लेखात म्हटलंय. हो, अत्यंत निर्णायक. त्यांनी नेमकं काय केलं? कशी हाताळली ही परिस्थिती? शाहू महाराजांना दाभाड्यांच्या संघर्षाची आठवण होती, जिथे पेशवे आणि सेनापती दाभाडे यांच्यात युद्ध झालं होतं. आणि त्यात सेनापती मारले गेले होते. बरोबर. तसा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी खूप मुत्सद्दीपणे हे प्रकरण हाताळलं. त्यांनी पेशवे आणि रघुजी दोघांनाही साताऱ्याला बोलावून घेतलं आणि त्यांच्यात मध्यस्थी करून एक तडजोड घडवून आणली. काय होती ती तडजोड? त्यांनी दोघांची कार्यक्षेत्र निश्चित करून दिली आणि भविष्यात एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करायची नाही असं वचन घेतलं. म्हणजे साम्राज्यातील 2 मोठ्या शक्तींना एकत्र ठेवून एक मोठं गृहयुद्ध टाळण्यात शाहू महाराजांनी महत्वाची भूमिका बजावली. निश्चितच. आणि या घटनेतून मराठा साम्राज्याचं खरं स्वरूप समोर येतं. ते काही फक्त एका व्यक्तीच्या म्हणजे पेशव्यांच्या हातात नव्हतं, तर रघुजी भोसले, शिंदे, होळकर
यांसारख्या विविध सामर्थ्यशाली सरदारांचं ते एक महासंघ होतं. आणि या सगळ्यांमध्ये समतोल राखणं हे खूप महत्वाचं आणि तितकंच अवघड काम होतं. हो, आणि शाहू महाराजांनी तो समतोल साधला. म्हणूनच त्यांच्या हयातीत साम्राज्य एकसंध राहिलं. तर एका सामान्य सरदारापासून नागपूर राज्याचा संस्थापक आणि बंगालपर्यंत धडक मारणारा पराक्रमी सेनानी असा हा रघुजी भोसलेंचा प्रवास होता. त्यांच्या शौर्याने मराठा साम्राज्याच्या सीमा पूर्वेकडे तर विस्तारल्या, पण त्याच वेळी साम्राज्यातली आतली सत्ता स्पर्धा किती तीव्र होती हेही यातून स्पष्ट होतं. अगदी. पण हा सगळा वृत्तांत आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो, जो या इतिहासाच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावतो. कोणता प्रश्न? रघुजी भोसले आणि नानासाहेब पेशवे यांसारख्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि शक्तिशाली सरदारांमधला संघर्ष मिटवण्यासाठी शाहू महाराजांनी मध्यस्थी केली. आता विचार करा, जर हा समतोल साधणारे, सर्वांना मान्य असणारे छत्रपती शाहू महाराजांसारखे व्यक्तिमत्व त्यावेळी नसते तर या अंतर्गत संघर्षाचा मराठा साम्राज्याच्या विस्तारावर आणि त्याच्या स्थैर्यावर काय परिणाम झाला असता? वरून बलाढ्य दिसणारे हे साम्राज्य आतून किती नाजूक बंधांनी जोडलेलं होतं? कदाचित मराठ्यांच्या पुढच्या इतिहासाची दिशाच वेगळी असते.